नमस्ते मैत्रिणींनो, मी अस्तरवाली पफ स्लीव्ज बनवत आहे. तर पफ स्लीवची कटिंग नेहमीच्या बाहीच्या कटिंगपेक्षा लांब बाहीच्या आपण 3 इंच वरती जास्तीची ठेवायची. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला पफ तयार होतो 3 इंच जर आपण जास्तीचे ठेवले तर मी अस्तर लावून घेतलं बाहीला आणि आता वरती प्लेटी टाकून घ्यायच्या. इकडनं प्लेटी 4 आणि आता इकडच्या बाजूने 4 प्लेटी. अशा पद्धतीने मी 8 प्लेटी टाकून घेतलेल्या आहे आणि दोन्ही बाह्यांना याच पद्धतीने मी प्लेटी टाकून घेतल्या. या प्लेटी टाकल्यामुळेच काय होतं, पफ तयार होतो. आणि त्याच्यासाठी आपण 3 इंच एक्स्ट्रा ठेवलेले वरती कापड. लांब बाहीच्यापेक्षा आपण वरती 3 इंच एक्स्ट्रा ठेवलेले, तर त्यामुळेच पफ तयार होतो. तर अशा पद्धतीने आता दुसऱ्या बाहीला सुद्धा मी प्लेटी टाकून घेते. आणि हे नेटचं कापड आहे, तर तरी पण मी या बाहीला कस्टमरच्या सांगण्याप्रमाणे मी अस्तर लावलेलं आहे. तर अस्तर लावून ही पफची बाही आहे. आणि खूप सुंदर दिसते अशी बाही. आणि साडीचा कलर पण खूप छान आहे, पिंक. आणि आता पाठीमागच्या साईडला मी गोल गळा ठेवलेला आहे आणि या गळ्याला मी पट्टी किंवा गोट न लावता डायरेक्ट अस्तर कपड्यावर ठेवून मी अशी शिलाई मारणार आणि नंतर मग हीच शिलाई मी हे कापड उलटं करून आतमध्ये दुमडून घ्यायचं. म्हणजे याला पट्टी आणि गोट वगैरे काही लावण्याची काही आवश्यकता नाही आहे. आणि या कपड्यावर थोडे स्टोन असल्यामुळं मी ते जिथं जिथं शिलाई येते तिथं ते स्टोन काढून घेतलेले. अशा पद्धतीने ही मी गोल राऊंड अशी शिलाई मारून घेतली अस्तरची कपड्यावर. आणि आता हा गळ्याचा कपडा मी कट करून घेते आणि जिथे जिथं गोल राऊंड येणार तिथं छोटे छोटे कट मारायचे. त्यामुळं काय होतं, गळ्याला आकार व्यवस्थित गोल बसणार आणि आपल्याला ते कपडा पलटवायला सोपं जाणार. असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे. आणि अशा पद्धतीत म्हणजे गोट मारण्याची किंवा पट्टी लावण्याची आवश्यकता नाही. आणि नंतर आता ही दाब टीप द्यायची अस्तरवर. ही अस्तरवर मी दाब टीप देऊन टाकते. याच्यामुळे काय व्यवस्थित गळा सेट होऊन जाईल आणि आकार व्यवस्थित दिसून जाईल. बघा, आता अशा पद्धतीने हा गळा व्यवस्थित झालेला आहे. आपण गोट वगैरे पट्टी वगैरे काही लावलेली नाही, तरी पण गळा एकदम व्यवस्थित झालेला आहे. आता या गळ्याला यालाच मी आता मॅचिंग लेस लावून घेते. पिंक कलरची लेस आहे, ती याच्यावर लेस लावून घेते. मग त्यामुळं अजूनच गळा सुंदर दिसेल. आणि पफची बाही आहे आणि गोल गळा आणि त्याला पिंक कलरची लेस लावली मी. नेटची साडी आहे आणि अशा पद्धतीने हे गळा खूपच सुंदर झालेला आहे आणि गळ्याचा आकार एकदम व्यवस्थित झालेला आहे, गोट न लावता पट्टी न लावता. आणि आता त्याच कपड्याची मी डोरी बनवणार आहे. त्याच नेटच्या कपड्याची एकदम बारीक अशी डोरी बनवायची. आणि डोरी बनवताना जॉईंट नाही पाहिजे, एक सलग पट्टी पाहिजे आणि ती क्रॉसमध्ये तिरपट पट्टी घ्यायची. आणि त्याच्यामुळं मग हे असं आपल्याला उलटवायला एकदम सोपं जातं. मग सुईमध्ये दोरा होऊन व्यवस्थित अशी ती डोरी बाहेर काढून घ्यायची आणि एकदम ती उलटवल्या जाते. आणि मग बाकीचे जी शिलाई असते ती आतमध्ये चालल्या जाते. आणि अशा पद्धतीने मी गोल कापड कापलेलं आहे. आणि हे गोल कापड आपल्या इच्छेनुसार आवडीनुसार आपल्याला केवढे कापायचे ते कापायचे आणि कपड्यानुसार आहे कपडा किती आहे. तर अशा पद्धतीने मी एक गोल राऊंड घेतला कपड्याचा आणि डोरीमध्ये अशा पद्धतीने फिट केला आणि मग खूप सुंदर असे लटकन तयार झाले. आणि नेटचं कापड असल्यामुळे याला खालून टिप मारण्याची काही आवश्यकता नाही आहे. असं गोल कापड घ्यायचं आणि सेंटरमधून शिलाई मारायची आणि तिथं मधात सेंटरला फिट करून घ्यायचं. फिट केल्यामुळं आणि नंतर मग असं खाली ओढून घ्यायचं. एकदम मस्त लटकन तयार होतात. तर खूपच सुंदर दोन्ही साईडला 3-3 लटकन एकदम खूपच सुंदर झाले आणि दिसायला पण खूप छान दिसते, कारण की पिंक कलर असल्यामुळं अजूनच सुंदर दिसू लागलेत लटकन. तर अशा पद्धतीनं पफ बाही आणि सुंदर त्याच कपड्याचे लटकन तयार झालेले आहेत आणि खूप सुंदर ब्लाऊज तयार झालं आणि लटकन खूपच सुंदर दिसू लागले. तर माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने हे लटकन पण तयार झाले छान आणि ब्लाऊज पण रेडी आहे.
तर मी आता खून करून हे दोरी एकदम पक्की करून घेते. दोन्ही साईडला एकाच समान अंतरावर खून करून घ्यायची आणि दोरी पक्की करून घ्यायची. तर अशा पद्धतीने ब्लाऊज रेडी झालेला आहे. पफ स्लीव्ज आहे आणि लटकनसुद्धा आहे. खूप सुंदर ब्लाऊज झालं. तर माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. खूपच छान झाले लटकन पण, आणि स्लीव्जला मी अस्तर लावलेलं आहे. छान झालं ब्लाऊज पण, खूप सुंदर झालं ब्लाऊज. तर माझे असेच व्हिडिओ बघत जा, लाईक करत जा आणि सबस्क्राईब करून टाका. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.